ज्या काळात मुलींना शिक्षण देणं हे महापाप समजलं जायचं, त्या काळात ज्योतिराव फुले आपल्या पत्नी अर्थात सावित्रीबाई फुले यांना साक्षर करण्याचं काम करत होते. साहजिकच ज्योतिराव धर्म बुडवे आहेत असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला. या आरोपास प्रत्युत्तर देताना ज्योतिराव आपला युक्तिवाद करताना म्हणतात, आपल्या वैदिक परंपरेत स्त्रिया या पुरुषांच्या तुलनेत वरच्या स्थानावर आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक प्राधान्य दिलेलं आहे. एवढंच काय, आपण जेव्हा देवी देवतांची नावं घेतो ना, तेव्हा देवाच्या आधी देवतांची नावं घेतली जातात. उदाहरणार्थ सीता राम, राधे श्याम, गौरी शंकर. आपल्या संस्कृतीत वडिलांपेक्षा मातेचंच ऋण अधिक असं मानलं जातं. पितृदेवो भव च्या आधी मातृदेवो भव असं म्हटलं जातं. ज्योतिराव पुढे म्हणतात, वेदांमध्ये तर थोर तत्वज्ञानी म्हणून गार्गीचा सन्मान केला आहे. ब्रह्मविद्येचं ज्ञान असलेली म्हणून तिला ब्रह्मवादिनी असं म्हटलं आहे. वेदांचा अभ्यास असल्यामुळे ती वेद उलगडून सांगू शकत होती. ऋग्वेदातल्या ऋचा 27 विद्वान स्त्रियांनी रचल्या आहेत असे म्हणे. लोपामुद्रा, घोषा, गार्गी आणि मैत्रेयी या प्रसिद्ध ब्रह्मवादिनी होत्या. जर स्त्री शिक्षणाची अशी संपन्न संस्कृती होती, तर पुजारीजी आणि महापंडित भट या माझ्या गरीब बिचारे बायकोने धर्म बुडवला असं का वाटतंय? यानंतर ज्योतिबांनी मनुस्मृतीचाच दाखला दिला. ज्योतिबा म्हणतात, मनुस्मृतीत लिहिलेलं वाचून दाखवतो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला क्रिया. अर्थात जेथे जेथे नारी शक्तीचा सन्मान केला जातो, तेथे तेथे देवी देवतांचा अधिवास असतो.